मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिव्यातल्या प्रचार सभेत शिवसेना भाजपवर टीकास्त्र सोडलं। बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या दररोज वाढतीये असं सांगत राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात हल्लाबोल केला। मुख्यमंत्री हिंदीत भाषण करून परप्रांतीयांना गुंजारण्याचं काम करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा टीका केली। तर शिवसेनेच्या करून दाखवलं या घोषवाक्यावरही त्यांनी चांगलंच तोंड सूक घेतलं। शिवसेनेची होर्डिंग्स लागली आहेत, करून दाखवलं। असं कधी कोण बोलतं का हो? मग एखाद्या समजा कोणाचं लग्न झालं, लग्न झाल्यावरती मूल झालं तर मूल घेऊन जातो ना आपण, हे बघा मला मूल झालं। मूल न दाखवता करून दाखवलं, असं कसं होईल? बाकीचे राजकीय पक्ष का नाही काम दाखवत आहेत? 25 वर्ष हातामध्ये सत्ता दिली, सत्ता दिल्यानंतर पण जर समजा हे काम दाखवत नसतील, तुम्ही प्रश्न विचारणार नाही आहेत ना? आज माझे इथे पत्रकार बांधव इथे बसलेले आहेत, मला त्यांना प्रश्न विचारायचे, ह्यांना एकदा विचारा तर की 25 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? मला सांगा, इथे माता भगिनी बसलेत माझ्या समोर अनेक, काय काय गरजा असतात तो तुमच्या? चांगलं आम्हाला मार्केट असावं, आमच्या मुलांना चांगल्या बागा असाव्यात, मुलांसाठी चांगली मैदानं असावीत, त्यांना चांगल्या शाळा असाव्यात, चांगली आरोग्य सेवा असावी, चांगली हॉस्पिटल्स असावीत। एवढ्या 1, 7, 8, 10 गोष्टी जर समजा शहरामधल्या सोडल्या तर महानगरपालिकेला लागतं काय करायला? काय होर्डिंगवरती लिहिलं होतं? मुख्यमंत्र्याच्या होर्डिंगवरती काय लिहिलं होतं? हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणे। शब्द? अहो, स्वतःच्या हिमतीवरती जो माणूस बसतो ना खुर्चीवरती, त्याने शब्द द्यायचा असतो, बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो। मी काल पार्ल्याला बोललो, मी म्हटलं उद्या हे बसवलेले आहेत, ह्यांनी शब्द दिला, ह्यांना एकदा समजा नरेंद्र मोदींनी उचललं आणि दुसरा माणूस आणून बसवला, तुमच्या शब्दाचं करू काय आम्ही? सुरनळी करून पुंगी वाजू त्याची? स्वतःच्या ताकदीवरती बसावं, स्वतःच्या हिमतीवरती बसावं आणि मग शब्द द्यावा। मागच्या वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळेला ह्याच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, काय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला म्हणे आम्ही 6,500 कोटी रुपये देऊ। 6.5 रुपये तरी आले? नाही आले। एकत्र सरकारमध्ये आहेत ना, निवडणुका वेगळ्या लढवायच्या, केंद्रामध्ये एकत्र बसायचं, राज्यामध्ये एकत्र बसायचं। गंमत बघा, कल्याण डोंबिवलीला स्वतंत्र लढले, परत एकत्र आले, एकमेकांना आई बहिणीवरनं शिव्या घातल्या, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं झालं, पुन्हा निवडणूक झाल्यावर एकत्र आले। विधानसभेच्या वेळेला पण तेच, स्वतंत्र लढले, घाल शिव्या घातल्या, परत त्याच्यानंतर लाचारासारखे दोघे एकत्र आले। आत्ताही तेच चालू आहे, दोघे स्वतंत्र झालेले आहेत, परत निवडणुका झाल्या, परत एकत्र येण्याचा सगळा उद्योग सुरू आहे यांचा। आणि काय मोठ्या गर्जना करतात, पाठिंबा काढून घेईन, मग आज काढायचा। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ते काय ते समुद्रामध्ये जलपूजन करायला गेले होते ना, काय टाकलं माहित नाही मला ते। त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच बोटीत होते, एकमेकांकडे बघितलं देखील नरेंद्र मोदीने डुंकून देखील पाहिलं नाही, त्याच्याकडे डुंकून देखील पाहिलं नाही। खरं तर मोदींच्या मनामध्ये विचार चालू असेल, ह्यांनाच असं टाकून द्यावं म्हणून, एकदाची पायाभरणी होऊन जाऊन देत। तुम्हाला माहिती आहे, ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे, एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्याची रोजच्या रोज लोकसंख्या वाढते। लोकसंख्या कशामुळे वाढते? बाहेरचे येणारे लोंढे, परप्रांतामधनं येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्ती। आज बघा, फक्त ठाणे जिल्हा
मला भारताच्या नकाशावरती कुठच्याही राज्याच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये मला 7 महानगरपालिका दाखवाच. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अजून कुठच्या आहेत रे त्या, उल्हासनगर महानगरपालिका. ह्या महानगरपालिका झाल्या कशामुळे? तुमच्यामुळे नाही झाल्या. ही लोकसंख्या वाढली. यांना पसरायला देणारे पण कोण? आमचेच लाचार. पैसे घेऊन यांना पसरायला दिलं आणि यांच्याच हातामध्ये महानगरपालिका. या ठाणे शहरामधली शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बसतात, सगळे एकत्र बसतात.